कर्ज मंजूर करण्याचा आमिष दाखवून त्यासाठी 10,41,000 रुपये घेऊन अस्तित्वात नसलेल्या फायनान्स कंपनीच्या नावाने पत्र पाठवून कर्ज मंजूर झाल्याचं भासवलं। शाळेतील मित्रांनाच फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय। या प्रकरणी बावधन येथील एका 30 वर्षाच्या तरुणानं कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यावरून पोलिसांनी सुदर्शन बोडके, आदी फायनान्सच्या मनीषा बनसोडे आणि पुनीत अशा तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। हा प्रकार सप्टेंबर 2024 ते आजपर्यंत घडला। याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हे एका कंपनीत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करतात। त्यांचे सिबिल स्कोर खराब असल्याने त्यांना बँकांमधून कर्ज मिळत नव्हते। त्यांना आर्थिक अडचण होती। त्यांनी ही बाब आपल्या शालेय मित्र सुदर्शन बोडके याला सांगितली। त्याने मी आदी फायनान्स आणि सिद्धिविनायक फायनान्स मधून कर्ज मिळवून देतो। मनीषा बनसोडे आणि पुनीत हे ओळखीचे आहेत, त्यांच्याशी बोलून लोन करून देतो असं सांगितलं। त्यानंतर त्याने कोथरूड येथील बर्गर किंग येथे 24 सप्टेंबर 2024 रोजी भेटीत त्याने 35 लाख रुपयांचं कर्ज 10% व्याजाने आदी फायनान्स देईल असं सांगून त्यासाठी काही खर्च करावा लागेल असं सांगितलं। कर्ज मंजुरीसाठी वेगवेगळी कारणे सांगून त्याने 10,41,551 रुपये घेतले। त्यानंतर त्यांना मनीषा बनसोडे हिचा आदी फायनान्सनं 35 लाख रुपये कर्ज मंजूर केल्याचा ईमेल आला। त्यानंतर आणखीन एक ईमेल त्यांना मिळाला। अजून 29,289 रुपये कर्ज खात्यावर जमा करायला सांगून इन्शुरन्स आणि प्रोसेसिंग रक्कम कपात होऊन कर्ज खात्यावर पैसे जमा होतील असं सांगितलं। त्यानंतर फिर्यादी यांनी सुदर्शन बोडके याच्याकडे आदी फायनान्सचा कार्यालयाचा पत्ता, कर्ज मंजूर झाल्याची कागदपत्रे मागितली, तेव्हा त्याने उडवाउडीची उत्तरं दिली। त्यानंतर 20 मार्च 2025 रोजी सुदर्शन बोडके यांना लोन मंजूर झाले आहे। मनीषा बनसोडे आणि पुनीत यांना 50,000 रुपये दिल्यावर ते लोनची रक्कम तुमच्या खात्यावर टाकतील असं सांगितलं। त्यावर त्यांनी कर्ज मंजुरीची कागदपत्रे मागितल्यावर त्यांना टाळाटाळ केली। पैसे परत मागितल्यावर त्याने आता लोन मंजूर करत नाही असं बोलून तो निघून गेला। त्यानंतर त्यांनी आलेले ईमेल बारकाईने पाहिल्यावर त्यावर कोणत्याही कंपनीचा लोगो तसेच डिजिटल सही नसल्याचं दिसून आलं। आदी फायनान्स आणि सिद्धिविनायक फायनान्स अशी कोणतीही नॉन बँकिंग फायनान्स कंपनी अस्तित्वात नसल्याचं दिसून आलं। आपल्या मित्रांनाच आपल्याला 10,41,551 रुपयांना गंडा घातल्याचं लक्षात आलं। पोलीस उपनिरीक्षक धनवडे तपास करतायत।